सो मित्रांनो, एक गुड न्यूज घेऊन आलो आहे बघा। M3 म्हटला की डायरेक्ट सेकंड इयरचे पोरं खूप भीतात मित्रांनो। ज्या पोरांचे आता डिप्लोमा कंप्लीट झाले ते आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहे, लक्षात ठेवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याच्या आधी मी M3 ची स्पेशल बॅच आपल्या नाशिकला गंगापूर रोडच्या आमच्या ब्रांचला ऑफलाईन बॅच मी घेतो आहे। ही बॅच 1 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2024 या एका महिन्याच्या दरम्यान मी घेणार आहे मित्रांनो। ही M3 ची फक्त डायरेक्ट सेकंड इयरला जाणाऱ्या मुलांसाठी स्पेशल बॅच आहे, जे आता यावरचे डायरेक्ट सेकंड इयरला जाणार आहे त्यांच्यासाठी। डिपार्टमेंट बघा, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ENTC, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर, केमिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन या डिपार्टमेंटच्या मुलांसाठी मी ही स्पेशल बॅच घेणार आहे मित्रांनो। तुम्हाला जर वाटतंय की आता मी सेकंड इयरला ऍडमिशन घेणार आहे, पण तुम्ही एक लक्षात ठेवा तुमचं डायरेक्ट सेकंड इयरचं कॅप राऊंडचे ऍडमिशन होता 1 2 3 4 राऊंड, त्याच्यानंतर काउन्सिलिंग राऊंड साधारणतः असं समजा की सप्टेंबर एंडिंग पर्यंत होतात आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला सप्टेंबरच्या लगेच स्टार्टिंगलाच किंवा ऑक्टोबरच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला इनसेम एक्झाम असते 30 मार्काची पहिल्या 2 लेसनवर, आणि लगेच एका महिन्याने नोव्हेंबर मध्ये तुम्हाला एंडसेम एक्झाम येते। त्यामुळे DSYच्या मुलांना पूर्ण वेळ अभ्यासाला भेटतच नाही। कॉलेजमध्ये पण सिलेबस पुढे गेलेला असतो, त्यामुळे कॉलेज पण हातवर करून देतं। सो मित्रांनो, यासाठी मी खरं सांगेल की तुम्ही पहिल्यांदा डायरेक्ट ऍडमिशन होण्याचे तुम्हाला अजून 1 महिना ऍडमिशन होण्यासाठी सो या 1 महिन्याची बॅच जॉईन करा। या बॅच मध्ये मी पूर्णपणे रोज तुमचा 3 तास M3 घेणार आहे आणि पूर्णपणे या 25 दिवसात आपण M3 पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण कंप्लीट करणार आहे। म्हणजे जर तुमचा कुठल्या वेगळ्या कॉलेजला वगैरे नाशिकच्या बाहेरही नंबर लागला तरी तुमची बॅच ही कंप्लीट होऊन जाईल आणि तुम्हाला M3 चं कुठलं टेन्शन आहे ना, कारण कॉलेज जरी सुरू झालं किंवा नाही झालं आणि एक्झाम डायरेक्ट ऍडमिशन झाल्या आली तरी तुम्ही M3 साठी प्रिपेअर राहाल। मग M3 सुटला म्हणजे इंजिनिअरिंग तुमची झाली, कारण DSYच्या पोरांना फर्स्ट इयर नंतर डिप्लोमा फर्स्ट इयर नंतर 2 वर्ष मॅथच नाहीये आणि डायरेक्ट M3 आला तर तो YDच पाडतो। सो त्या YDचं टेन्शन गेलं, बॅकलॉगचं गेलं, सगळं क्लिअर होऊन जातं। सो नक्की मी पुन्हा एकदा सांगेल की या बॅच साठी इन्क्वायरी करा मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, तुम्ही त्यासाठी पर्पल ॲट ऍप्लिकेशन किंवा पर्पल ॲट इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करू शकता आणि या बॅच साठी नक्की इन्क्वायरी करा। बस मला भेटा, काउन्सिलिंग घ्या, मी गॅरंटी देईल तुम्हाला M3 काहीच येत नाही ना तरी 100% गॅरंटी देईल तुम्हाला M3 क्लिअर करून देईल। इतकी मजा यायला लागेल तुम्हाला M3 शिकताना, कॅल्सीवर शिकवेल, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन डिप्लोमा आणि काठावर पास झाले तरी स्कोरिंग होईल, इतक्या भारी पद्धतीने मी M3 शिकवत असतो। नक्की या बॅच साठी तुम्ही इन्क्वायरी करा, जॉईन करा आणि M3चं टेन्शन DSY जरी असलं तरी कायमचं सोडून द्या। थँक्यू।